नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे तुमच्या समोर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे। STI 2015च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे, परमहंस सभेची पुढील पैकी कोणती उद्दिष्ट होती? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस आपण समाज सुधारणेवर अभ्यास करतो त्यावेळेस व्यक्तीवर अभ्यास केला पाहिजे, व्यक्तींनी केलेली समाज सुधारणांची कामं। दुसरीच, भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या सामाजिक संस्था स्थापन झाल्या, जसं ब्रह्म समाज असेल, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, परमहंस मंडळी असेल, अशांवर प्रश्न विचारले जातात। संस्थांवर प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ती संस्थेची स्थापना, कोणत्या व्यक्तींना त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्या संस्थेचे उद्दिष्ट यावर प्रश्न विचारला जातो। आपल्या समोर तोच प्रश्न आहे, परमहंस सभेची कोणती महत्वाची उद्दिष्ट होती? पहिलं सांगितले जाती व्यवस्था नष्ट करणे, अगदी बरोबर आहे। दुसरं, स्त्री शिक्षणाला महत्व देणं, अगदी बरोबर आहे। तिसरं, पुनर्विवाहास प्रेरणा, पुनर्विवाह म्हणजे काय? विधवा पुनर्विवाह। आणि चौथं सांगितलंय मूर्तीपूजेस उत्तेजन, नाही मूर्तीपूजेला काय करण्यात आलता? विरोध करण्यात आलता। 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तळखरकर आणि इतर मंडळींनी ही संस्था स्थापन केलेली होती। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतंय एक। अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी इन्फिनिटीला नक्की लाईक करा।